नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेसमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग अंतर्गत येणारा बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या कोर्स बद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, ऍडमिशन प्रोसेस कशी आहे, विषय कोणकोणते आहेत, सर्व डिटेल्स आपण शॉर्ट मध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, नाव आहे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग. याच्यामध्ये रोबोटिक्स तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे त्याचा उपयोग करून फ्युचर स्कोप निर्माण करणं, त्याचबरोबर यामधल्या त्रुटी म्हणजे जे प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करणं, या सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळतो. आणि या कोर्सचा जर तुम्ही कालावधी पाहिला तर तो तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला मिळतो. हा कोर्स फुल टाइम कोर्स मध्ये अवेलेबल आहे, म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये जावे लागेल आणि हा कोर्स जो आहे तो कंप्लीट करावा लागेल. आता पाहूया की यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती लागते. तर शैक्षणिक पात्रता जी आहे ती 12th पास तुम्ही असला पाहिजेत. 12th पासच कशामुळे, तर हा कोर्स जो आहे तो डिग्री म्हणजेच अंडर ग्रॅज्युएट स्तरावरील डिग्री कोर्स आहे. डिग्री कोर्स असल्यामुळे 12th पास स्टुडंट याला ऍडमिशन घेऊ शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 50% मार्क्स असणं गरजेचं आहे, म्हणजे 12वी तुम्ही मिनिमम 50% मार्क्स घेऊन पास आउट असणं गरजेचे आहे. ज्याच्यामध्ये पीसीएम तुमचे विषय जो आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स म्हणजे मॅथ जो आहे तो याच्यामध्ये कंपल्सरी विषय आहे. आता मॅथ कशामुळे, जर मॅथ नसेल तर इंजिनिअरिंग हाच नाही तर कोणताही जो कोर्स असतो त्याच्यामध्ये तुम्ही एंटर करू शकत नाही, कारण मॅथ हा इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी जो आहे तो कंपल्सरी असतो. तर सिंपल आहे याची एलिजिबिलिटी, 12th पास विथ मिनिमम 50% मार्क्स इन पीसीएम. मित्रांनो, आता पाहूया याची ऍडमिशन प्रोसेस काय आहे. तर ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. याची ऍडमिशन प्रोसेस मेरिट ॲज वेल ॲज एंट्रन्स एक्झाम बेस्ड असते. कशा प्रकारे तुम्ही करू शकता, तर याची प्रोसेस आपण शॉर्ट मध्ये पाहूया. तर मित्रांनो, ज्या वेळेस याचे ऍडमिशन स्टार्ट होतात, ॲज्युम करा दरवर्षीच्या मिडल मध्ये किंवा जेव्हा केव्हाही याचे कॉलेजेस याचे ऍडमिशन स्टार्ट करतात, युनिव्हर्सिटी जे असतात ऍडमिशन स्टार्ट होतात, याच्यावर तुम्हाला लक्ष द्यावे लागतं. त्याचबरोबर जे कॉलेज असतात टॉपचे ते तुम्हाला चूज करावे लागतात. फी सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता ह्या डिटेल तुम्हाला कुठे पाहायला भेटतील, तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे प्रोसेस, ऍडमिशन सर्व माहिती दिलेली आहे. इव्हन जे व्हिडिओपेक्षा एक्स्ट्रा माहिती तिथे देण्यात आलेली आहे. सिंपल. आता मेरिट बेस कसा आहे, तर ज्यावेळेस तुम्ही 12वी कंप्लीट करता आणि तुमचे 12वीचे मार्क्स जे असतात, कितीही टक्के पडलेले असतो तुम्हाला, तुम्ही डायरेक्टली या मार्कच्या बेसिसवर जे आहे ते ऍडमिशन घेऊ शकता. कॅप राऊंड सिस्टीम असते, डायरेक्टली तुम्ही तुमचे 12वीचे मार्क दाखवून जे आहे ऍडमिशन घेऊ शकता. दुसरं आहे एंट्रन्स एक्झाम बेस. कॉलेज लेवलची एंट्रन्स एक्झाम असते, म्हणजे समजा एक उदाहरणार्थ ए नावाचं कॉलेज आहे, तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जे आहे तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम पण द्यावी लागते, त्यात पास व्हावे लागते आणि तुम्हाला जे आहे मेरिटमध्ये यावं लागतं. मेरिटमध्ये आल्यानंतर तुमचे जे मार्क्स आहेत ते इव्हॅल्युएट केले जातात, सर्व पाहिलं जातं आणि तुमची सीट तुम्ही रिझर्व्ह करू शकता. खूप सिंपल प्रोसेस आहे. म्हणजे जर ऍडमिशनचं पाहिलं गेलं तर ऍडमिशन जे आहे एंट्रन्स बेस ॲज वेल ॲज मेरिट बेस पद्धतीने यामध्ये घेतली जाते, जे तुम्ही ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. आता याच्या कालावधीबद्दल आपण बोलूया. याचा कालावधी किती वर्षाचा आहे, तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं आहे याचा कालावधी 4 वर्षाचा तुम्हाला पाहायला भेटतो. हा फुल टाइम कोर्स आहे, म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये ऍक्च्युअल जाऊन हा कोर्स कंप्लीट करावा लागतो. जसं बाकीचे कोर्स असतात BA किंवा M.Com वगैरे असतं, B.Com असतं, असे बरेच कॉलेजेस असतात, तिथं तुम्ही डिस्टन्स मध्ये तो कोर्स करू शकता. पण इंजिनिअरिंगचा कोर्स जो आहे तो तुम्हाला रेग्युलर कॉलेजमध्ये जाऊन करावा लागतो. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये तुम्हाला 8 सेमिस्टर पाहायला भेटतात. एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर, म्हणजे 6 महिन्याला सेमिस्टर वाईज तुमची एक्झाम होते. ह्या सर्व एक्झाम तुम्हाला द्यावे लागतात. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल्स असतात, वायवा असतो, त्याचबरोबर जे थेरॉटिकल क्वेश्चन्स वगैरे येतात ते लिहिणे असेल, परीक्षा देणे असेल, सर्व गोष्टींचा जो आहे तो याच्यामध्ये स्टेप्स असतात. मग प्रत्येक सेमिस्टर तुम्हाला पास आउट करावं लागते. असे 8 सेमिस्टर तुम्ही ज्यावेळेस कंप्लीट कराल तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट हे मिळून जाते. आता हे डिग्रीचे सर्टिफिकेट कुठे वापरायचे आहे ते आपण फर्दर पाहूया. पण याच्यामध्ये तुम्हाला 8 सेमिस्टर पाहायला भेटतात आणि 8 सेमिस्टर जे आहेत ते इम्पॉर्टंट असतात. एक टिप सांगायचं म्हणलं तर तुम्ही चांगल्या कॉलेजमधून कोर्स करत असाल आणि जर तुम्ही सिरियसली असे कोर्स करत असाल तर तुम्हाला वर्षाच्या एंडला कॅम्प पाहायला भेटतात. कॅम्पस थ्रू तुमचं सिलेक्शन होऊ शकतं आणि तुम्हाला एक डिसेंट जॉब सुद्धा मिळू शकतो. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहूया. तर कॉलेजेस कोणकोणत्या तुम्हाला पाहायला भेटतात शॉर्ट मध्ये सांगणार आहे.
जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर हा कोर्स करायचा असेल तर तुम्ही जेईई नीट एक्झाम देऊन जे IIT कॉलेजेस असतात टॉपचे, IIT दिल्ली असेल किंवा BHU असेल किंवा कलकत्ता युनिव्हर्सिटी असेल, या ठिकाणी तुम्ही इझिली ऍडमिशन घेऊ शकता आणि हा कोर्स टॉप युनिव्हर्सिटी मधून पास आउट करू शकता. महाराष्ट्रामध्ये घ्यायचा असेल तर पुणे सारख्या ठिकाणी तुम्हाला DY पाटील कॉलेज आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई आहे, कोल्हापूर असेल, सातारा असेल, असे खूप सारे शहर आहेत आणि तुमच्या आजूबाजूलाही समजा लोकल एरिया असेल तिथेही कॉलेज असतात जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. या सर्व कॉलेजची लिस्ट जी आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही सर्व कॉलेजेस, त्यांची ऍव्हरेज फी काय असू शकते किंवा त्यांचं लोकेशन काय असू शकतं, सर्व गोष्टींचं जे माहिती आहे ते तुम्हाला तिथं रीड करायला भेटेल. मित्रांनो, आपण याचा कालावधी पाहिला, याचे कॉलेजेस शॉर्ट मध्ये पाहिलेले आहेत. आता पाहूया की सब्जेक्ट कोणकोणते आहेत. म्हणजे जे 4 वर्षाचा पूर्ण कालावधी आहे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे विषय तुम्हाला पाहायला मिळतात. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला याच्यामध्ये कम्युनिकेटिव्ह इंग्लिश, कॅल्क्युलस, मॅट्रिक्स, अल्जेब्रा, फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, वर्कशॉप, फिजिक्स लॅब, कल्चरल एज्युकेशन, इंटग्रल ट्रान्सफॉर्म्स अँड कॉम्प्लेक्स अनालिसिस, digital systems, electric circuit lab, introduction to microcontrollers and application, microprocessors, control engineers, microcontroller lab, environmental studies, power system simulation, power electronics lab, projects and management, जे की इलेक्टिव्ह असतात. अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला या 8 सेमिस्टर मध्ये पाहायला भेटतात. आता तुम्हाला डेडिकेटेड पाहायचं असेल की पहिल्या सेमिस्टर मध्ये किंवा पर इयर कोणकोणते सब्जेक्ट शिकवले जातात, डिटेलमध्ये माहिती वाचायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही क्लिक करून किंवा या व्हिडिओवर तुम्हाला दाखवलेलंच आहे तिथे तुम्ही पॉज करून जे सर्व विषय आहेत ते रीड करू शकता, जेणेकरून तुम्हाला अंदाजा लागेल की सर्व गोष्टी कशा प्रकारे याच्यामध्ये शिकवल्या जाणार आहेत, कशा प्रकारे कशाशी रिलेटेड आहेत. जसं इलेक्ट्रिकल गोष्टी त्याच्यामध्ये पाहायला भेटतात, पॉवर सप्लाय, पॉवर ग्रेड, त्याचं कंट्रोल करणे, सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो सिलेबस मार्फत तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. तर मित्रांनो, हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जॉब लागू शकतो आणि काही टॉप रिक्रुटर्स आहेत, म्हणजे काही कंपनीज आहेत तिथे आपल्याला जॉब मिळू शकतो. आता कोणकोणत्या प्रकारच्या जॉब आहेत तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सेक्टर्स असतील, बँक्स, हॉस्पिटल्स अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असतील, या ठिकाणी तुम्हाला इझिली जॉब मिळतो. म्हणजे हे जे आहे ते टॉप रिक्रुटर्स आहेत, यांच्या वॅकन्सीज निघतात आणि तिथे तुम्हाला जे आहे ते जॉब मिळून जातो. आता जॉब कोणकोणत्या प्रकारचे आहेत म्हणजे पोझिशन्स कोणकोणत्या आहेत ते आपण पाहूया. तर याच्यामध्ये एनर्जी अँड पॉवर सेक्टर इंजिनियर, इलेक्ट्रिकल मॅनेजर, मेंटेनन्स इंजिनियर, प्रोफेसर, मेकॅनिकल इंजिनियर, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जॉब्स याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. यांचं जे ऍव्हरेज सॅलरी असते ते वार्षिक जर पाहिलं गेलं 6 लाख to 8 लाख तुम्हाला पाहायला मिळते पर ॲनम, म्हणजे वार्षिक पद्धतीने. आता जर तुमच्याकडे स्किल्स असतील, तुम्ही जर चांगल्या टॉप रिक्रुटर कंपनीमध्ये जर तुमची जॉईनिंग झालेली असेल तर हे पगार जो आहे तुमचा तो वाढू शकतो. म्हणजे जे 8 लाख मिनिमम पॅकेज असतं ते 10 पण मिळू शकतं, 12 पण मिळू शकतं, 15, 20 पण तुमच्या एक्सपिरियन्स नुसार पुढे जाऊ शकतं. तर ही यातली संधी आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही या डिग्रीच्या बेसिसवर गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपेरेशन करू शकता. आता गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पर्टिक्युलर हे डिग्री कंप्लीट झाल्यानंतर इंजिनियर्स साठी जे आहे वेगवेगळी पदे असतात, तिथे तुम्ही अप्लाय करू शकता. मग रेल्वे सेक्टर असेल, म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे, त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या जागा असतात, तर तिथे तुम्हाला जे आहे ते जॉब मिळू शकतो. पण यासाठी तुमचं माइंडसेट चांगलं असणं, तुमचा अभ्यास आणि हे डिग्री तुम्ही किती सिरियस करतात, किती आवडीनं करतात हे महत्वाचं आहे. कारण याच बेसिसवर तुमची परीक्षा होते आणि ती तुम्हाला पास आउट करावी लागते. दुसरं जर पाहिलं गेलं तर तुम्ही पुढे एमटेक सुद्धा करू शकता. आता हा बीटेकचा कोर्स आहे, तर पुढे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन, मास्टर्स या गोष्टींसाठी जाऊ शकता. तर तुम्ही एमटेक सुद्धा करू शकता. तर करिअरच्या संधी याच्यामध्ये वाईडली अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट हा कोर्स का आणि कोणी निवडावा याबद्दल पाहूया. सर्वप्रथम पॅरेंट्सनी लक्षात ठेवायचं आहे, जर व्हिडिओ पाहत आहात तर तुमच्या जेही पाल्य आहे, तुमचा मुलगा मुलगी असेल तर त्यांच्यासाठी एक क्षेत्र एकदम परफेक्ट आहे, इंजिनिअरिंगचं क्षेत्र आहे. पण हे तुम्हाला पाहायचं आहे की त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये आहे. जर त्यांना मॅथमॅटिक्सची आवड असेल किंवा तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला मॅथमॅटिक्सची आवड असेल, तर तुम्ही जे आहे इझिली याच्यासाठी ऍडमिशन घेऊन जे आहे
डिग्री जी आहे बिना खडतर प्रवासाची कंप्लीट करू शकता. म्हणजे तुम्हाला अडचण जाणार नाही 4 वर्ष. नाहीतर असं होतं विदाऊट इंटरेस्ट आपण एखाद्या डिग्रीमध्ये गेलो तर तिथे आपल्याला प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात किंवा ती डिग्री जी आहे ती खूप जण सोडतात, ऍक्च्युली ड्रॉप आउट पण करतात. त्याच्यामुळे तुमचा इंटरेस्ट पहिले जाणून घ्या आणि याच्यामध्ये एंटर करा. दुसरी गोष्ट, जर एंटर केलेला असेल, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट तुम्हाला आवडतं, इलेक्ट्रिकल इंजिनियर बनायचं असेल, पॉवर सेक्टरमध्ये जायची इच्छा असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून कशा प्रकारे तुम्ही जगासाठी जे आहे ते अजून जास्त वर्क करू शकता किंवा जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करू शकता. जर नवीन गोष्टी तुम्हाला सॉर्ट आउट करायला, फाइंड आउट करायला आवड असेल, जर तुम्हाला टॉप रिक्रुटर्स, मी जसं सांगितलं हॉस्पिटल्स, पॉवर सेक्टर्स, इथे तुम्हाला जॉब करायची इच्छा असेल किंवा ज्याही आपण आता व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोणतीही आवड असेल तर नक्की तुम्ही या कोर्सला कन्सिडर जे आहे ते केलं पाहिजे. मित्रांनो, या कोर्स बद्दल तुम्हाला जर काही अडचणी असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. तसेच जर तुम्हाला विचारायचं असेल, तुम्हाला दिशा माहित करून घ्यायची असेल, अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्याशी इंस्टाग्रामवर कनेक्ट करा. तिथे आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट जिथं आहे आपण एकमेकाशी बोलून जे आहे तुमचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू शकतो. ही डिग्री असेल किंवा इतर डिग्री असेल. तसेच याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती वाचण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करा. आपण जे व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं नाहीये ह्याच्यापेक्षा जास्त आपण तिथे माहिती देण्यात आलेली आहे, तर तिथे तुम्ही क्लिक करून रीड करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच त्या बेल आयकॉनवर नक्कीच प्रेस करा. मित्रांनो, मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.